मग मी एका माझ्या मैत्रिणीला फोन केला जिची कळंबोलीमध्ये ऑलरेडी ब्रँचेस आहेत. ओके. अबॅकसचीच. आणि माझी म्हणजे मी ज्या स्कूलमध्ये होते त्या स्कूलमध्ये ती शिकवायला होती. आमची म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची मैत्री. ओके. तर मी म्हटलं अगं असं असं आहे आणि हे मला एवढे एवढे पैसे सांगतात. तर ती म्हणे हो का. ती म्हणे नाही आमच्या ना आज आमची जी ब्रांच आहे ना तर म्हणजे आमची जी कंपनी आहे ना त्या कंपनीचा ना आज काहीतरी कोणाचा वाढदिवस आहे की वर्धापन दिनाचा मला आठवत नाही असं सांगितलेलं तिने. आणि आमच्याकडे ना आज ऑफर चालू आहे. ओके. असं चालू आहे. तर मला म्हणे नाही तू आजच फोन कर. मग मी एकही मिनिट तिने जसा नंबर दिला तसं मी जे कॉर्डिनेटर होते त्यांना फोन केला. आणि त्यांनी विश्वासही येणार नाही की मला अपेक्षाही नव्हती एवढ्या कमी किमतीमध्ये मला फ्रँचायझी मिळाली. पण ते फ्रँचायझीचे पैसे भरायची सुद्धा तेव्हा कंडिशन नव्हती. कारण सगळंच लोनवरती होतं. घर लोनवरती, मिस्टर एकटे कमवते म्हणजे सगळं त्यांना मॅनेज करून त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे मागणं हा खूप वेगळा विषय होता. मग काही सेव्हिंग्स होत्या, काही दागिने होते. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की मी थोड्या दिवसांसाठी हे गहाण टाकते. ते पण एमर्जन्सी फंड गहाण टाकते आणि मग आपण फ्रँचायझी स्टार्ट करू. मग आता ते तरी काय बोलणार. मी हट्ट करायला लागले. ते काय बोलणार आहे. ते म्हटले ठीक आहे. मग त्या दिवशी मग पैसे भरले आणि कोणाला जर आता सांगितलं नाही मला एवढ्या पैशांमध्ये फ्रँचायझी मिळाली तर अक्षरशः ते लोक भांडतील कसं आम्ही एवढे खर्च करून केलं. पण ती स्वामींची त्या दिवशी माझ्यावरती मग त्यांना मला ह्या फील्डमध्ये आणायचंच होतं. तर ते झालं. त्याच्यानंतर मग मी आणि जशी मी एनरोलमेंट घेतलं म्हणजे माझं सगळं पेपरवर्क पूर्ण झालं त्याच्यानंतर मी मार्केटिंग करायला स्टार्ट केली. आणि जेवढे पैसे मी इन्व्हेस्ट केलेले त्याच्या 12 पट पैसे मला त्या आठवड्यात परत आले. ओके. 12 पट म्हणजे मी जेवढ्या पैशांना दागिने माझे गहाण टाकलेले तेवढे ऍडमिशन्स माझ्याकडे झाले आणि 12 पट पैसे आले. आणि जनरली मी घरामध्ये पहिलं चालू केलेलं. तर आपल्या मुलाला जरी कोणी आपण कुठे टाकायला गेलो तर आपण बघतो घर कसं आहे, घरामध्ये लहान मुलं, डिस्टर्बन्स होईल, माझ्या मुलाचा अभ्यास होणार की नाही. पण पॅरेंट्सने माझ्यावरती विश्वास टाकला तेवढा आणि माझ्याकडे तेवढे ऍडमिशन्स आले. आणि 7 जानेवारी 2024 साली माझ्या मुलाचा जेव्हा बर्थडे होता त्या दिवशी मी अबॅकसची माझी पहिली बॅच स्टार्ट केली. ओके. लास्ट इयर. आणि हा सुद्धा स्वामींमुळेच हे सगळं शक्य झालं. बाकी काहीच नाही. त्यानंतर मग सगळं चांगलं चालत गेलं. तर आता मग असं थोड्या दिवसांनी मनात आलं की आपण काहीतरी मोठं करूया. घरामध्ये किती दिवस राहणार. आता आपलं एवढं नाव झालं अगदी लांबून म्हणजे अगदी स्टेशनपासून लोक येतात शिकायला आपल्याकडे, ऑनलाईन येतात आणि 4-5 कोर्स आपण शिकवतो. तर आपण टाकलं तर ठीक होईल. आणि त्याच्यानंतर मग मी एप्रिलमध्ये जे आहे ना एक छोटासा गाळा घेऊन टाकला. पण तेव्हा त्यांची इच्छा नसेल की मी घराच्या बाहेर जावी किंवा माझ्याबरोबर तेव्हा काहीतरी वाईट होणार असेल. तर एप्रिलमध्ये मी एक छोटीशी ब्रांच टाकली. सगळं झालं, सेटअप झालं, बॅनर्स लावून झाले, ॲडमिशन्स येत होते. त्यावेळेस माझ्या दोन्ही मुलींना निमोनिया झाला. ओके. मग एकीला ॲडमिट केलं, एक घरी म्हणजे झाली व्यवस्थित रिकवर झाली. तर मग त्यावेळेस मग मी कसं हिला घेऊन जाणार. म्हणजे मी एकटी आहे म्हणजे तिलाही काहीतरी इन्फेक्शन होईल. त्यावेळेस मी ती बॅच बंद केली. म्हटलं जाऊ दे त्यांचीच इच्छा असेल, त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आणि आता मध्यंतरी झालं असं तर आता आम्ही इकडे गेलेलो आपलं जे आहे ना स्वामींचं पळसदरीला गेलेलो गुढीपाडव्याच्या दिवशी. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी असंच मनात आलं की माझी इच्छा आहे की माझं एक छोटंसं असं काहीतरी असावं जिथे माझं स्वतःचं केबिन असावं असं. पण तेवढं काही असावं छोटंसं स्वतःचं. तर मग त्यावेळेस काय झालं की असं फक्त मनात विचार आला. आणि जो माझा लहान मुलगा आहे आता आलेला तो जनरली इतका त्रास कधीच देत नाही. त्याने मला इतका त्रास दिला. मी रागाने त्याला स्कूलमध्ये टाकायला गेली की ना मला आता 2 तास हा कुठेतरी जाऊन शांतपणे बसेल कारण हा इकडून उड्या मार तिकडून उड्या मार याला किती सांभाळणार. आणि तिकडे गेल्यानंतर त्याचं ॲडमिशन केलं आणि मी तिथे 10 मिनिटं थांबली त्या प्री स्कूलमध्ये. तर तिथे झुंबाचे क्लासेस चाललेले, तिथे डान्स क्लासेस चाललेले म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त. म्हणजे तिथे येणाऱ्या लोकांची संख्या जवळपास दिवसाची 100 ते 150 असेल. तर मग असं मनामध्ये विचार आला की अरे अशा ठिकाणी जर आपल्याला टाकायचं झालं तर किती छान होईल. पण हे लोक खूप रेंट घेणार. आपल्याला एवढं इन्कम होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही. बरोबर. तर हे सगळं झालं. मग मी सहज विचारलं की इथे रेंटने मला जागा मिळेल का. ते म्हणे हो मिळेल ना. मी तुम्हाला आमच्या जे मेन ब्रांचचा ओनर आहेत त्यांचं एक नावाजलेलं नाव आहे मुंबईमध्ये. ओके. त्या मॅडम आहेत त्यांचा नंबर देते.
तर मी त्यांना फोन केला, त्यांच्या असिस्टंटनी फोन उचलला. ते मी म्हटलं मला असं रेंटने सॅटर्डे संडेसाठी जागा हवी आहे, भेटेल का? तर त्यांनी मला विश्वासही नव्हता, 4,000मध्ये कोण आता रेंट देतं. तर ते म्हणे हो हो मॅडम आमच्याकडे आहे ना 4,000 रेंटने आम्ही देतो, म्हणून तुम्ही आम्हाला भेटायला या आणि येताना एवढं डिपॉझिट घेऊन या. मी म्हटलं ठीक आहे, आता आपल्याला स्टार्ट करायचं तर आपण डिपॉझिट घेऊन जाऊया. मग तिसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी, ही गोष्ट झाली मंगळवारी मला वाटतं, गुरुवारच्या दिवशी मी त्यांना भेटायला गेली. लक्ष्मी पंचमी होती ना आता, त्या दिवशी त्यांना भेटायला गेली आणि मी मग असंच बोलणं स्टार्ट झालं. आता स्वामी मला कुठे कुठे मदत करतील ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. जाताना विचार नव्हता काय होईल. तर त्यांच्यासोबत गेले, बसले. त्यांना मला माहिती नाही काय झालं. ते म्हणे मॅडम मला तुम्हाला रेंटनी जागा नाही द्यायची, आपण पार्टनरशिपमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा. ओके. माझ्या या ज्या 6 ब्रांचेस आहेत, या 6 ब्रांचेसमध्ये तुम्ही अबॅकस स्टार्ट करा, मला रेंट नको, काही नको. आपण पार्टनरशिपमध्ये जी पण पार्टनरशिप असेल आपण बॉन्ड करूया आणि आपण पार्टनरशिपमध्ये स्टार्ट करूया. ओके. म्हणजे जिथे मी इन्व्हेस्टमेंट करायला गेलेली तिथेही मला इन्व्हेस्टमेंट नाही करू दिली आणि एका ठिकाणी मला असं वाटत होतं की माझं एका ठिकाणी काहीतरी असावं. स्वामींनी मला 6 ठिकाणी काम करण्याची संधी दिली. बरोबर. 6 ठिकाणी. म्हणजे शेवटी तेच की ते विचार करतात ते जास्तच चांगलं असतं. हा, आपण जे मागतो ते कधीच देत नाही आणि ते जे देतात ना ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतं. तर मी मग असं त्यांच्यामुळे झालं ठीक आहे. मला स्वामी स्तोत्र महात्म्य याच्याविषयी माहिती होती, मी रोज वाचायचे. भरपूर ऐकलेलं की स्वामी स्तोत्र महात्म्य वाचलं ना की आपल्याला स्वामी प्रत्यक्ष दर्शन देतात. मग मी म्हणायचे मला का दर्शन देत नाहीत, मला मठात जायला भेटत नाही. म्हणजे मठात लहान बाळ असल्यामुळे मला मठातही जायला भेटत नाही. आमच्या इथे मठही 1-1.5 किलोमीटर लांब आहे. मी जर गेली तर मुलांना कोण बघणार मागे, क्लासेस वगैरे अगदीच. मग असं मनामध्ये विचार, मी रोज स्वामींना बोलायचे तुम्ही तर मला दर्शन देत नाही, मला मठामध्ये यायला होत नाही, माझ्या घरापास मठ नाही आहे. तर आता मागच्या 2 आठवड्यांपूर्वी असं झालं की मी, माझे मिस्टर आणि माझी मुलं, आम्ही आता उन्हाळ्याचे दिवस आहे, एक सोडा सेंटर आहे आमच्या इथे खडकपाड्याला, तिथे गेलो आणि अमावस्येच्या आधीची 2-3 रात्र असतात तेव्हा ते चंद्रकोर आपली चंद्राची बनते. तर माझी लहान मुलगी बोलते मम्मी बघ ना मून बघ मून. जर मी वरती फक्त मून बघितला तर मला अक्षरशः शंकर महादेवांची आकृती दिसली आणि त्यांच्या डोक्यावरती कसा चंद्र आहे तसा चंद्र दिसला. मी माझ्या मिस्टरांना दाखवून मी म्हटलं हो तुम्ही बघा ना त्या ढगांचा आकार असं नाही वाटत की साक्षात शंकर महादेव आहेत. त्यांनी बघायच्या आधी मी दुसऱ्या क्षणाला वरती बघितलं तर साक्षात मला स्वामींची मूर्ती दिसली. म्हणजे मूर्ती नाही दिसली, तो ढगांचा आकार ना जो महादेवाचा आकार तो स्वामींमध्ये दिसला आणि मी त्यांना दाखवणार तेवढ्यात ती गोष्ट लुप्त झाली. म्हणजे त्या 1-2 सेकंदासाठी. आणि त्याच्यानंतर माझ्या मनातूनच असा आवाज आला की इकडे तिकडे बघायची काहीच गरज नाहीये, मी अत्र तत्र सर्वत्र इकडे आहे, त्यामुळे माझ्याकडे यायची गरज नाहीये. आणि ते स्वामी स्तोत्र महात्मा वाचल्यानंतर स्वामी दर्शन देतात ना, ही गोष्ट मला खूप खरी वाटली. हा सगळा माझ्या आयुष्यातला जीवनाचा अनुभव होता. खूप छान. आणि तुम्ही अगोदर म्हटलं जसं कोविडमध्ये तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण काम केले, तर ॲक्च्युली त्यावेळी सर्वांची परिस्थिती तशी झाली पण होती. जे पण डॉक्टर्स नर्सेस सर्वांनी त्या टायमीला म्हणजे स्वतःच्या जीवाला पण त्यांनी धोक्यात ठेवून, आता तुम्ही तर प्रेग्नंट होते त्यातून पण तुम्ही जाऊन लोकांची सेवा त्यावेळी केली आहे, त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. आणि बाकी पण जे नर्सेस डॉक्टर्स वगैरे ज्यांनी पण कोविडमध्ये तशीच मदत केली लोकांची, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि ताई, आपल्या प्रेक्षक जे आता बघतायत हा व्हिडिओ, त्यांना एक सिम्पल जे स्वामींचा तुम्ही जी उपासना करता ना, तर तुम्ही डेली काही ना काही स्वामींचं करत असाल, ते त्यातलं काही गोष्ट तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो नक्कीच ना. स्वामी ना असं कधीच म्हणत नाही की बाबा माझ्यासमोर उदबत्ती लाव किंवा बाबा माझ्यासमोर मांडी घालून बस, माझं जप नामस्मरण कर. मला इतका वेळही भेटत नाही कधी कधी की मी स्वामींची ती माळ घेऊन आपल्याला नामस्मरण करायला भेटेल. आपण पण जिथे आहोत ना तिथे स्वामींचं नाव घेतलं ना तरी सुद्धा स्वामी धावून येतात. करेक्ट, येतातच. आणि काहीच नाही, स्वामींचं फक्त नामस्मरण करायचं. आपल्याला जशी सेवा हवी, म्हणजे आपल्या आईजवळ आपण बोलताना आपण विचार करतो का की नाही मी असं बोललं तर आईला वाईट वाटेल. स्वामी ही आईच आहे, कसंही बोललं काहीही बोललं त्यांच्याशी भांडलं तरी ते कधीच आपला हात सोडत नाहीत, कधीच नाही सोडत. आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे, कधीच नाही सोडत ते. तर तुमच्यासमोर पण एक एक्झाम्पल आहेत ताई, त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी झाल्यात आणि स्वामी आपल्यासोबत नेहमी असतात. हर एक गोष्टीमध्ये ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जसं तुम्ही हर एका संकटामध्ये जात असताना तुम्हाला माहिती होतं की स्वामी आहेत आणि ते असतात, त्यामुळे
भरपूर काही इम्पॉसिबल गोष्टी पण पॉसिबल होतात. प्रत्येकाशी बोलतात ते, असं नाही की बाबा माझ्याशीच बोलले किंवा काय कोणाशी. आपण असं रस्त्याने जाताना आपल्याला वाटतं ना आपण राईट टर्न घ्यायचा आहे, नाही पण आपल्याला वाटतं नाही राईट नाही घ्यायचं, आपण लेफ्ट गेलं पाहिजे. ते कोण सांगतं आपल्याला? स्वामी सांगतात, दुसरं कोणीच सांगत नाही. बरोबर आहे.